तर महाराष्ट्रामध्ये आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही म्हणतोय. मुळात महाराष्ट्रामधले सर्व मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. त्यामुळं आता आमचे मित्र आणि खूप महान पंडित, तत्वज्ञ आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंत्र्याची, मुख्यमंत्र्यांची, आमदारांची आयमाय काढणारे मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहेत, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन. ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी समाविष्ट झालेला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, या सगळ्या बरोबरच आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी सब कमिटीला, मंत्रिमंडळातल्या 8 ते 9 ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठे निवडून आले का नाही आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या आमदारांच्या पत्नी, कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पद असो, उरळी कांचनच्या सर्वच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये तेच झालंय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत. आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे. आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हक्कर, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुरमुळ्या, जोशी, भटके विमुक्तांमधल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. आमचा हा आक्रोश आहे. आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेला आहे. ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला. मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची आयमाय काढली जाते. आम्हाला वाईट वाटतं हो, 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला. दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाही. तो प्रसाद लाड म्हणतो, लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो. या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेची आईमाई काढली जात असताना वर्ण विद्वेष रंगावरनं बोललं जात असताना